टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गृहनिर्माण सहकारी संस्थांनी स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करावा, बिल्डर शिवाय अशा प्रकारची गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास योजना मी सुचवली। मुंबईत ती कार्यान्वित होते। राज्य सरकारने याला राजाश्रय दिलाय आणि या योजनेकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट केला आहे की या स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना आणखी काही सवलती दिल्या पाहिजेत का, काही उपाययोजना केल्या पाहिजेत का, अडचणी काय आहेत हे त्या ठिकाणी समजून वेगवेगळ्या क्षेत्रांशी समन्वय साधत बैठका घेत एक शासनाला परिपूर्ण अहवाल सादर करा अशी माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे। आणि गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास हा हाऊसिंग सेक्टरमध्ये गेम चेंजर ठरणार आहे। आपल्याला कल्पना असेल, मुंबईमध्ये आज 15 इमारती गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिल्यात, चाव्या दिल्यात, ती लोक राहायला गेली आणि बिल्डर देणार होता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट जागा मिळाली। उदाहरणादाखल सांगायचं तर पार्ल्याला नंदादीप सोसायटी आहे, 300 स्क्वेअर फीटमध्ये राहत होते, 50 वर्षाची इमारत होती। बिल्डर त्यांना 750-700 देणार होता, 1400 स्क्वेअर फीटात ते राहायला गेले। गेल्याच महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चारकोपला म्हाडा वसाहतीवर श्वेतांबरा गृहनिर्माण संस्था त्यांनी स्वयंपुनर्विकास केला, चाव्या वाटपाला आले होते। 400 स्क्वेअर फीटात राहत होते, 1100 स्क्वेअर फीटात राहायला गेले। बिल्डर 700 देत होता। म्हणजे बिल्डर शिवाय बिल्डर नफा कमावणार तो सभासद सोसायटीचे स्वतःवर विभागून घेतील एवढी वन लाईन याची व्याख्या आहे। आणि यामध्ये गुणवत्ता मेंटेन होते, सभासदांचा सोसायटीचा सहभाग डिझाईन प्लॅनिंगमध्ये असतो, पूर्ण नियंत्रण सोसायटीचं असतं, सभासदांचं असतं। आणि मग ही योजना राज्यभर त्या ठिकाणी गेली पाहिजे। आज शहरं वाढत आहेत, मोठ्या महापालिका आहेत, अगदी तालुका स्तरावरच्या नगरपालिकेतसुद्धा आता इमारती होत आहेत 4-4, 5-5 माळ्याच्या। तर या संदर्भात सर्वसमावेशक असं अभ्यासपूर्ण सरकारला मार्गदर्शन व्हावं, सूचना व्हाव्यात म्हणून अभ्यास गट आहे। आमची मुंबईला पहिली बैठक झाली, दुसरी कोकण विभागाची झाली नवी मुंबईत, परवा संभाजीनगरला तिसरी झाली, आज चौथी बैठक पुणे विभागाची आपण या ठिकाणी आता सुरू आहे। नागपूर आणि नाशिक अशा 2 बैठका राहिल्यात आणि मग एक 15-20 दिवसानंतर ह्या सगळ्याचा एकत्रित असा संपूर्ण अहवाल राज्य सरकारला त्या ठिकाणी सादर केला जाईल। मला आनंद वाटतो, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं सरकारचं अभिनंदन करेन की आता जे कालच कॅबिनेटला हाऊसिंगची पॉलिसी केली आणि त्या हाऊसिंगच्या पॉलिसीमध्ये पहिल्यांदाच स्वयंपुनर्विकासाला महत्त्व दिलं आहे, अनेक सवलती दिल्या आहेत, अनेक त्या ठिकाणच्या गोष्टी स्वयंपुनर्विकासासाठी त्या ठिकाणी दिल्या आहेत। इतकंच नाही तर 2000 कोटीचा निधी या स्वयंपुनर्विकासासाठी सुरुवातीला स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे। आणि त्याच्यामुळे एक चळवळ म्हणून आज मुंबईत स्वयंपुनर्विकासाचं अभियान जे सुरू झालं आहे त्याच ठाणे, पुणे असं राज्यभर पसरतं आहे आणि त्या अनुषंगानेच आज या ठिकाणी बैठक होती। सर, हे प्रॅक्टिकली कितपत शक्य आहे असं वाटतं की ज्या पद्धतीने सोसायटीतील सदस्य त्यांचं एकमत होणं हे सगळ्या गोष्टी? सर, बिल्डर लॉबी एवढी स्ट्रॉंग आहे की हे खरंच होणं शक्य वाटतं का? हे सर्वसामान्य नागरिक हे सगळं करू शकतो? हे याच्यासाठीच मुंबईमध्ये 15 इमारती उभ्या राहिल्या, चाव्या दिल्यात, लोक राहायला गेलेत। आपण त्या सक्सेस स्टोरी बघा, होऊ शकतं का? तर झालंय। 1-2 नाही, 15 इमारतीमध्ये या सोसायटीच्या लोकांनी एकत्रित येऊन आपापल्या इमारती उभ्या केल्या आहेत, ज्याला मुख्यमंत्री स्वतः चाव्या वाटपाला आले होते। आज मुंबईमध्ये अशा प्रकारचे 1600 प्रस्ताव आलेत आणि याच्यामध्ये उलट सोसायटीचा फायदा असतो, सभासदांचा फायदा असतो। उलट बिल्डरकडे जाताना 100 गट तट होतात, प्रत्येकजण आपापल्या फायद्याचं बघतो,
पण इथे सोसायटी प्रत्येकाच्या फायद्याचं एकत्रित बघते आणि त्याच्यामुळे थोडं अडचणीचं काम असतं. परंतु जिथे सभासदाचा फायदा आहे तिथे आज मोठ्या प्रमाणावर लोक पुढे येत आहेत. आणि होऊ शकतं का, तर मुंबईत 15 इमारती झाल्या आहेत, अजून 40 प्रपोजल माझ्याकडे आता पाईपलाईनमध्ये आहेत. आता मुंबईत झालं आहे, पण ग्रामीण भागामध्ये किंवा पुणे महापालिका, ठाण्यात, आता ठाणे जिल्हा बँकेने पण पॉलिसी केली, आता ठाण्यातही सुरू होईल. आज पुणे जिल्हा बँक पण सशक्त आहे, राज्य सहकारी बँक मदतीला आहे. तर मला वाटतं हे सहज शक्य आहे आणि झालेलं आहे. आता काही बिल्डर आहेत ना, कन्व्हेन्स डीडच होत आहेत ना. पुण्यातलीच आकडेवारी काढली तर 54% सोसायटी कन्व्हेन्स डीडच होत दिलेले आहेत बिल्डर. तुमच्या माहितीसाठी ह्या सगळ्या इमारती ह्या झालेल्या इमारती आहेत. हे बघा, ह्या सगळ्या पहिली काय होती, नंतर काय झाली. होऊ शकतं का, तर झालं आहे. आणि त्याच्यामध्ये बिल्डर किती देणार, आपण किती. कन्व्हेन्स डीडचं काय, कन्व्हेन्स डीड 1 महिन्यामध्ये करावा अशा प्रकारचा सक्त आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे कन्व्हेन्स डीडची अडचण येणार नाही. कन्व्हेन्स डीड जाणीवपूर्वक डीम्ड असून ताटकळत होते, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याचा वारस, त्याची पहिली, असं काही नाही. 1 महिन्यात जे तुम्हाला पुरावे मिळतील त्याच्या आधारे कन्व्हेन्स डीड द्यायचं. मुंबईत जे बिल्डर अडवणूक करतील कन्व्हेन्स डीडला त्यांच्यावर काय करावं. नाही, बिल्डर काय, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्रीच या योजनेला पाठबळ देत आहेत, मुख्यमंत्र्यांनी क्लिअर कट त्या ठिकाणी सांगितले, राईट टू सर्व्हिस कायदा या स्वयंपुनर्विकासाला लागू करतोय. आणि बिल्डर आडवे कारण सोसायटीच्या लोकांची एवढी एकत्रितपणा झाला आहे. आणि बिल्डरच्या पलीकडे सरकार आहे ना, आणि सरकार ज्या विषय ओन करते ते बिल्डर काय करतात. आता एवढे विषय बिल्डरांचे, लोक त्याच्यामध्ये सरकार दखल करत नाही. रोज असे विषय, ते बिल्डरांचे विषय आहेत. ज्या वेळेला सोसायटी सामान्य लोकांना त्यांचे फ्लॅट वेळेवर मिळत नाही, तिथं एवढे प्रॉब्लेम. आणि त्याच्यासाठी स्वयंपुनर्विकास योजना आहे. इथे हो, ऐका जरा, स्वयंपुनर्विकासामध्ये पूर्ण कंट्रोल तुमचं असतं. प्रश्न सोड नाही असू देत तरी इथे प्रश्न तुमचे आहेत, उत्तरही तुम्हीच त्या ठिकाणी देणार आहात. बिल्डरला तुमच्या सोसायटीशी काही देणं घेणं नसतं. इथे सोसायटीच्या सभासदाला स्वतःचं घर आहे, तो काळजी घेतो, तो गुणवत्तेची काळजी घेतो, वेळेत घर व्हावं म्हणून काळजी घेतो. त्याच्यामध्ये स्वतःचं प्लॅनिंगमध्ये हे असतं. आणि स्वयंपुनर्विकासामध्ये सरकारने आता स्वतंत्र कक्ष करतायत. टाईम बाउंड 3 वर्षात या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही जो अडचण बोलता, स्वयंपुनर्विकासाचा कायदाच आहे की 3 वर्षात इमारत करा. आणि 3 वर्षात आता ज्या मुंबईत 15 इमारती झाल्यात त्या 2.5 ते 3 वर्षात झाले. सर, आता मुंबईत यापूर्वी जैन मंदिराचा मुद्दा पेटला होता, त्यानंतर आता स्वामीनारायण मंदिराचाही मुद्दा पेटलेला आहे. आदित्य ठाकरे काही वेळापूर्वी त्या ठिकाणी स्थानिकांशी त्यांनी संवाद देखील साधलेला आहे. त्यांचं म्हणणं की या ठिकाणावरून मंदिर हलवू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आदित्य ठाकरे. बरं आहे, आता त्यांना मंदिरांची आता तरी आठवण आली, कारण राम मंदिराच्या वेळेला त्याने डोळ्यावर झापड घातलं होतं. असं भाजप मंदिरासाठी काय करतं, ते काय बोलतायत त्याच्यावर नाही, लोक काय म्हणतायत आणि जे दिसतंय त्याच्यावर आहे. आज त्या ठिकाणी राम मंदिर उभं भाजपने केलं, भाजपने ताकद लावली. त्या ठिकाणी सगळं द्रविडी प्राणायाम काय केला अख्ख्या देशाला माहीत आहे. आता उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कड्या कुडपात देव ठेवणारे आणि मंदिरे बंद करणाऱ्यांना नैतिक अधिकार बोलायचा राहत नाही. काल छगन भुजबळांचा शपथविधी पार पडला, त्यानंतर रात्री अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन फडणवीसांची भेट घेतली अशी माहिती मिळते. जवळपास 1 तास ही चर्चा देखील झालेली आहे. काय नाही, आता मी तिथे नव्हतो, मला माहीत नाही, मी कोणाला विचारलं नाही. त्याच्यामुळे तिथे काय झालं हे सन्माननीय देवेंद्रजी, छगन आपला मुंडे आणि अजितदादा सांगू शकतील. मी सांगितलं ते तर्काच्या आधारे होईल, परंतु कोणी नाराज होणार नाही. देवेंद्रजींकडे स्किल आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य चालवायचं. पुण्यात वैशाली हगवणे हिने आत्महत्या केलेली आहे. त्यांचे जे घरचे अजित पवार गटातील कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि अद्यापपर्यंत पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना अटक देखील झाली नाहीये. कुठेतरी पोलिसांवरती दबाव आहे असा देखील एक आरोप त्यांच्याकडून त्यांच्याच घरातून होतोय हा आरोप. नाही, अशा प्रकारचा मला आता पोलीस तपास कुठपर्यंत आहे मला कल्पना नाही, पण निश्चितच आपण जो विषय सांगताय तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्या कानावर आजच या ठिकाणी घालेल आणि जलद गतीनं हा विषयाचा निपटारा होईल याची काळजी घेईल. अमित शहांचा नांदेड दौरा आहे.
काँग्रेसचे अनेक माजी आमदार इच्छुक आहेत भाजपसाठी येणं, खरं आहे काय? तर भाजपमध्ये तर रांगाच लागलेले आहेत, त्याच्यामुळे तिथे आता कोण येत आहेत माहीत नाही, पण अमितभाईंचा दौरा आहे याची कल्पना आहे. ईडीने दिल्ली न्यायालयात असं सांगितलंय की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी 142 कोटी रुपये मिळाले, ते ईडीनेच सांगितले. नाही, आता ईडीच्या चौकशीत जे जे येईल ते आपल्यासमोर येईल, कारण हे दाखवतात तसे नाही आहेत, कशा पद्धतीनं मॅनिप्युलेशन करतात ह्याचं एकदा खरं चित्र या निमित्तानं जनतेसमोर येईल. शरद पवार म्हणतात, आंबेडकर म्हणतात, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की शरद पवार भाजपमय होतात, की गेल्या काही दिवसांपासून पवारांनी जे इंडिया पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरबद्दल भूमिका ते मांडतात त्याच्यावर पवारांच्या विषयी एवढा फास्ट लगेच अंदाज व्यक्त करणं योग्य नाही.